केला आणि तुकाराम महाराजांनी गुंग कसा केला नाम बदनात हरी झाला दंग नाम बदनात हरी झाला दंग भेटीसाठी आली पांडुरंग भेटीसाठी आली पांडुरंग भेटीसाठी आली पांडुरंग संत तुकाराम महाराजांनी तिसरा गोंधळ त्या ठिकाणी झाला सरकमने गोंधळ कुणी केला
जानूबाई गोंधळ करणारी पहिला गोंधळ स्वर्ग लोकांमध्ये झाला, दुसरा गोंधळ केला प्राची पांडवांनी, तिसरा गोंधळ कोणी केला देवदादाची तुकाराम महाराजांनी, आणि चौथा गोंधळ झाला कुठं, चौथा म्हणजे गोंधळ कोणी केला जिजामात्रेत जन्म हिरा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना. त्या शिवनेरगडमध्ये शिवाई प्रसन्न झाली शिवबाला या शिवासाठी हाताला बदलली जगदंबा भवानी मातेनी, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबा भवानी मातेला सगळं काय घातलं माहिती का, काय घातलं जगदंबा भवानी माता मला शक्ती मला बलती महाराष्ट्रासाठी रक्षण करण्यासाठी मला शक्ती दे, मला बळ दे, या स्वातंत्र्य लढण्यासाठी मला धाकाला बरती मला शक्ती दे, मला जगदंबा भवानी माता. छत्रपती शिवाजी महाराजाला प्रसन्न झाले, म्हणून त्यावेळेस शिवनेरगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी गुंड कसा केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी देवाची भोळे होते त्यांचं सांगणारी बोलण्यासनी त्यांनी दिले पैसे दिले, सगळं पैसे दिले, सगळं त्यांनी पैसे दिले मला एकट्याला, सातारा सोडून मी कशाला दिली, सगळं म्हणजे सगळे 100 रुपये दिले, सगळं दिलं, सगळे 100 रुपये दिले. त्यांचं सांगितलं पूर्ण मंदिराला काढून सगळ्यांना झालं पाहिजे,
छबी नक्की
पैशाचं लग्न झालं पाहिजे. पण राजूबाई या गोंधळ कशाने माझी बाजू म्हणजे गुन्हा कशाने बोलली बुवा कशी आली
तुला बाळाची मागली करायला माई मागली तुकडे आठवणी का तुझी चौथा गोंधळ झाला. बसा खाली, बसा 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 जाऊ नका. गोंधळ सोडून जो घरी जाईल त्याच्या उशिरा साधी बघा. लक्षात ठेवा, हा वर्षाचा गोंधळ आहे. तो गोंधळ हा होणार नाही. पण गोंधळ करायचा कशासाठी? गोंधळ म्हणजे कशासाठी करायचा? पहिला गोंधळ स्वर्ग लोकांमध्ये झाला. दुसरा गोंधळ केला पाचवी पांडवांनी. तिसरा गोंधळ केला संत तुकाराम. तिसरा गोंधळ केला संत तुकाराम महाराजांनी. चौथा गोंधळ केला कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि पाचवा गोंधळ झाला कुठं नाही कुठं व्हायला बघताना सांगूया मुली गोळा. पाचवा गोंधळ आला म्हणजे मानवी लोकांमध्ये. मानवी लोकांमध्ये गोंधळ आला कसा? कसा आला? पूर्वीच्या काळामध्ये मुलं बाळं जगत नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये मुलं बाळं जगत नव्हती म्हणून त्या पूर्वीच्या आई वडिलांना नमस्कार केला. त्या जगदंबा भवानी मातेला, माझ्या जानुबाईला, केदार बहिणीला, वाजूबाईला काय नमस्कार केला? जगदंबा भवानी मातेला, माझ्या खंडाला याला काय नमस्कार माहिती का? काय केला? अरे केवळ असं मी तुझा गोंधळ करीन, सुट्टी घेऊ नका. पूर्वीच्या काळामध्ये मुलं बघत जगत नव्हती म्हणून आई वडिलांना नमस्कार केला. जगदंबा भवानी मातेला, माझ्या मुला मुलात तिची पण काय माहिती का? राजवाड्यामध्ये धन दौलत राजलक्ष्मी भरपूर आहे. तर भविष्याला जेव्हा नसेल गोंधळ करायला पुण्याचा आहे काय जमलेला राजवाड्याला शोभा. तिची पण काय माहिती का? काय देवळामध्ये देव असेल, त्या देवाला शोभा. शाळामध्ये मास्तर असेल, त्या शाळेला शोभा. आणि बाईच्या कंपनीला कुंकू असेल, तर त्या बाईला शोभा. या राजवाड्यामध्ये वंशाचा देव असेल, तर त्या राजवाड्याला शोभा. पूर्वीच्या काळामध्ये आई वडिलांना नमस्कार केला. चौथा गोंधळ त्या ठिकाणी झाला. चौथा गोंधळ झाला कुठं म्हणजे का? कुठं? मानवी गोंधळाला. मानवी लोकांनी गोंधळाला. पाचवा गोंधळ पहिला गोंधळ होणार कोणाचा माहिती का? पहिला गोंधळ होणार त्या नवरा आणि बायकोचा. कोण घालतं देवाचा गोंधळ, कोण घालतं नवसा गोंधळ, कोण घालतं हौसने गोंधळ. हा भावकीचा म्हणजे वर्षाचा गोंधळ. हा म्हणजे स्थानाचा गोंधळ. गावाला सुगला कोणी, भावकी एकत्र राहून दे, गावाला विचार होऊन दे, सगळ्यांचा विचार एकत्र होऊन दे म्हणून म्हणजे मांडला गोंधळ. सासू सुनेच्या जावाजावीच्या मुलाबाळाला काम धंद्यामध्ये नोकरी चाकरीमध्ये येत जावं म्हणून कोण घालतं लग्नाचा गोंधळ. लग्नाचा गोंधळ राहिला कुठली वा. त्याचा चमत्कार म्हणजे कसा? त्याचा चमत्कार म्हणजे कसा? कसा? पहिला गोंधळ होणार नवरा बायकोचा. कसला? डिशुप बाबा बॅटिंग चालाय. डिशुप चालाय. पहिला गोंधळ नवरा बायकोचा कसा होणार? नवरा बायकोचा गोंधळ कसा? जे जर नवीन लग्न झालं, त्या जर नवीन लग्न झालं त्या नवरदेवाच्या मागं काय लागतं माहिती का? काय लागतं? आणा कुठला? आणा कुठला? धक्क्याचा आणा म्हणतो काय? धक्क्याचा आणा नाही बाबा. तयार करायचा नाही बाबा. आणा म्हणजे काय माहिती का? आणा. साखर संपली, आणा. चहा पावडर संपली, आणा. चहा संपला, आणा.
फेरेल लवली मग आता कसं माहिती का काय झालं फेरेल लवलीचं नाव बदललं आता काय कुडून लवतात तुम्ही कसं झालं माहिती का काय झालं बायको आहे माझी तिकडी बायको माझी एवढी तिकडी ना की तिला अरे मी घरी गेल्याशिवाय बायको जेवत नाही काय म्हणतात म्हणजे तुम्ही घरी गेल्याशिवाय बायको तुमची जेवत नाही बायको माझी काय जेवत नाही कारण काय माहिती का त्याला प्रेम होत्या त्याला माझं प्रेम त्याला माझी माया बरोबर आहे त्याला म्हणते जिवाळा नाहीतर आमच्या बायका काय कधी नवरा घालायला जातोय आणि मोगलवार मी बाग खाती का अशा आमच्या बायका आहेत बाबा अशा तुमच्या बायका काय होते तुझ्यासारखी माझी बायको नाही अरे का तुझ्यासारखी माझी बायको नाही बाबा जीव आपला जीव अरे मी घरी गेल्याशिवाय बायको जेवत नाही मी काय म्हणते तेवढे काही करा आम्हाला काय द्यायला काय बस वसूल केला वसूल केला अरे बायको तुमची जेवत नाही घरी गेल्याशिवाय मी घरी गेल्याशिवाय माझी बायको जेवत नाही कारण काय माहिती का प्रेम माया आपुलकी लागते जेवत का नाही कारण काय माहिती का घरी गेल्याशिवाय बायको जेवत नाही कारण काय कारण असं आहे कारण म्हणजे काय मी घरी गेल्याशिवाय बायको काय जेवत नाही तुम्ही घरी गेल्याशिवाय तुमची बायको जेवत नाही कारण म्हणजे काय बंधू बायको काय जेवत नाही माहिती का काय जेवत नाही घरी गेल्यानंतर स्वयंपाक मला करावा लागतो तरी बायको जेवत नाही म्हणते तरी म्हटलं असं काय झालं मी घरी गेलो समोर तुम्ही आला इतकं प्रेम तुम्ही होतो का चाललं अहो ज्या टायमाला मी आई बापाची सेवा करत होतो ना जी ज्या टायमाला तुम्ही आई बापाची सेवा करते कर्ज बाजारी मी झालो आई बापाची सेवा केली रोज दवाखाना रोज गोळ्या औषध रोज गोळ्या औषध सारखी किरकिर भरभर वैताग आला की नाही आई बापाची सेवा सोडली बायकोची सेवा केली सेवा केली लोकांचा माणूस आहे लोकांना माणूस आहे काय पितळच नाव काय लोकांचा माणूस आहे जपलं पाहिजे बायको एवढी माझी देखील तिला पावडर काय पुरतोय म्हणजे इतकं सुंदर म्हणजे बघा माझ्या कसं काय तुझ्या डबल येतो तुझी बाहेर डबल आहे पावडर आणून जपलो मी पावडर नको आणलं पाऊस पावडर आणला पाऊस नाही बाबा पाऊस सोडला शाळेत काय नव्हतं माझी मी शाळा एवढी झाली ना शाळा माझी एवढी झाली ना किती ज्या नावाने मी शाळा सोडली होती ना हुशार मी एकच घरात हुशार होतो कारण शाळेत ज्या नावाने मी शाळा सोडली त्या नावाने हेडमास्तर रडत होत जाऊ नको शाळेतून असं तुझ्या विना तुझ्या विना शाळा सुमसुम वाटणार काय करते का या फट्ट्याने 100 मास्तर बदललं पण वर्ग नाही बदलला तुम्ही शाळेत जायचं का आम्ही काय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी 11 वाजता तुमच्यासारखं आम्ही हलकट एवढं शाळा म्हणजे आम्ही हलकट शाळेला हे बाबा काय म्हणतेस तू आम्ही शाळेत जायचं का तुम्ही म्हणजे शाळेत जायचं का शनिवारी 11 नंतर आणि रविवार पूर्ण दिवस तुझ्या बापाने शाळेत मास्तर मला ठेवला तांदूळ निवडायला पैसे पुसायला माहिती का होते 100 मास्तर बदललं तुझं शिक्षण अरे आता एलएलबी बिलबीत केली काय म्हणला एलएलबी बिलबीत केली बिलबीत मेट्रिक काचा फुट मारली तुम्ही आले फक्त एकामेकांना सगळं करू नंतर बंद झालं म्हणजे काय तुम्ही आलं बायकोला माझ्या पावडर पुरलं नाही कुठलं पावडर पावसाळा पावडर पुरलं नाही संतूर पावडरला पुरलं नाही संतूर पावडरला पुरला नाही माझ्या कंपनीतून पावडर आणलं तरी पुरला नाही
बरे सोडून बाबांना तरी पुरला नाही. इतकी देखील बायको 8 दिवस तिला त्या दौड सापडामध्ये भिजू लागली. डोस साबणामध्ये तरी ती गुरुने पडली. गोरी पडली नाही. तिला अशी झाली होती का शेवट काय केलं काय झालं माहिती का? 10 बाची जायची मुली त्याची वळवाचा पाऊस आला. त्याने शिवळवाचा पाऊस आला. लाईट गेली 4 तास झालं बायकोला ओळखलं. बायकोच गावाना होती कुठे ती एवढी देखील बायको माहिती. होती कुठे अरे काळ्या बाबराज जगदामध्ये बसली. काळ्यावर तुमची बायको बसली. आपलं वरलं तुमच्या अंगावर नाही घेतलं दिसत नाही. इतकी एवढी देखील माझी बायको बाबा. वा वा बायको माझी नवरा बायकोचा गोंधळ झाला. तो पहिला गोंधळ नवरा बायकोचा. नवऱ्याने सांगितलं बायकोला पटत नाही. नवऱ्याने काय सांगितलं बायकोला पटत नाही. आणि बायकोने काय सांगितलं त्या नवऱ्याला पटत नाही. आज झाला नाही नवरा बायकोचा गोंधळ. पहिला गोंधळ झाला नवरा बायकोचा. दुसरा गोंधळ कोणाचा? दुसरा गोंधळ होणार म्हणजे का कोणाचा? आपल्या महाराष्ट्र धर्मामध्ये फेमस झालेले गोंधळ. हे कोण जोक नाही का त्या गोंधळाला कोणी लागत नाही. तो गोंधळ सकाळी नाही झाला तर दुपारी होणार. दुपारी नाही झाला तर संध्याकाळी हमखास होणार. नेमका संध्याकाळी ती गोंधळ होणार. ते गोंधळ मी कुणाचा? तो गोंधळ आणि सासू आणि सुनाचा. सासू सुनाचा गोंधळ म्हणजे कसा माहिती का? सासूला गोंधळ कसा? पूर्वी गोंधळ ती दिसली मात्र पांढरी दिसली मात्र दिसली. माझ्यात करत नाही. आता बाबा चुकून ती वीज राहिली. एकदा पाटण एकदा गेली बाजारात येताना गोंधळीची पुढे एकदा आणणार बघ. आता काय बघायला मिळत नाही. मात्र मात्र बघायला मिळत नाही. आता कल्पना मिळत काय बरोबर आहे. त्यांच्या काळात त्या म्हाताऱ्या काळामध्ये माझ्या आजीच्या काळात पूर्वीच्या काळामध्ये घरची लक्ष्मी पाठी 4 वाजता उठायची. घरची लक्ष्मी पाठ 4 वाजता उठायची. जातरून जण घालायची. सात्यावर जण घालायची. तुळशीला घालायची पाणी उगवत्या सूर्याला काळजी नमस्कार. पूर्वीच्या काळामध्ये त्या सासूबाईचा सास सुनबाईला असं जा तेव्हा ती सुनबाई घाबरायची. तेव्हा सुनबाई मनामध्ये तर काय करायची? काय करायची? माझी सासू मनामध्ये जाती कवा. आणि कधी मुली विचार करतात चोरून खाती कवा. पूर्वीच्या काळामध्ये सास असायचा. सासूबाईचा दास असा भ्यासाचं. होय. तेव्हा सुनबाई त्या सासूबाईला भ्यायची. आणि आताच्या काळामध्ये काळ बदलला. पर्व बदललं. जमाना बदली झाला. सासूबाई जागी सुनबाई बसल्यात. आता सासूबाई भ्यायला की सुनबाईला. आताची सासूबाई काय म्हणते? आताची सासू काय म्हणते? काय म्हणते? माझी सुनबाई कामाला जॉबला कुठं मुलाबाळाला शाळेत घेऊन जाते कवा. आणि मी 2-3 गुड्डीचे बिस्किटचं पुढं खाते कवा. गुड्डी शिकाव त्यात सासू माझा मस्त आहे. ताकद लावली पाहिजे. काळ बदला पर्व बदला महाराज. पूर्वीच्या काळामध्ये कुंकू होत. पूर्वीच्या काळामध्ये ज्ञान होत. तेव्हा बाईला संसाराचं ज्ञान होत. आता ज्ञान पण गेलं. ज्ञान पण गेलं. आता काय रे? आता आधी टिकली. आता काय रे टिकली? आता घरात टिकली तर टिकली नाही तर कुठे पण होती. आता नवरा झालं द्यायची. आता नवरा म्हणजे कशी झालं? नवरा कुठं म्हणजे टाकतो? नवरा कुठं म्हणजे काढतो? बाथरूमच्या भिंतीला. नवरा कधी बाथरूमच्या भिंतीला. कधी कपाटाच्या आरशाला. कधी कपाटाच्या आरशाला. कधी बाजूला. कधी बांधलेला. आणि मग ती एकदा पाटीलच्या बाजारात चालती गेली. उन्हाचा दिवस. आणि उन्हाने तिकडी गळून खाली पडली. निघाली पिरपडली गाडी. निघाली बिल बोरड्याची गाडी. त्याला मालक कोणच नाही. कोणच नाही. बरोबर. हाऊस काळ बदलला. पर्व बदललं. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या मुलीचं लग्न ठरलं. त्या मुलीला काय कशी पडायची? माझं लग्न झाल्यानंतर मला सासू मिळते कशी नाही मिळते कशी. आताच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये वाटायचं. आणि आताच्या काळामध्ये त्या आईला काळजी पडते. काय पडते? माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर मला सून मिळती कशी नाही मिळती कशी. मला गोट्यात मिळते. काळ बदलला. पर्व बदलला. हा झाला सासू सुनाचा गोंधळ. दुसरा गोंधळ म्हणजे कोणाला माहिती का? तिसरा गोंधळ कोणाचा? तिसरा गोंधळ कुणाचा? तिसरा गोंधळ होणार त्या जावाचा. जावाचा म्हणजे ना बाबा. जावाचा गोंधळ म्हणजे कसा? जावाचा गोंधळ कसा? पूर्वीच्या काळामध्ये सख्या बहिणी सख्या जावा असायच्या. तेव्हा ते कुटुंब एकत्र असायचं. कुटुंब एकत्र राहायचं. सब कुटुंब सब परिवार.
आताच्या काळामध्ये तसं राहिलं का? नाही अजिबात नाही. एक कोल्हापूरची, पाटणची, सातारची, बल्लारपेठची, एक पाटणची मावशी गावाची. बरोबर आहे. त्याच्यामुळे घरात ताळमेळ जुळत नसतो. थोरल्या जावनं काय केलं, धाकट्या जावनं बघायचं नाही. महाराज म्हणते ना, आणि त्या धाकट्या जावाला बघितलं काय त्या थोड्या जावाला बघायचं नाही. बारक्या जावने काय केलं, त्या थोरल्या जावनं बघायचं नाही. अहो तिची पण काय म्हणते का, काय बाबा भावानं लहानाचं मोठं व्हायचं, शाळेत एकत्र जायचं आणि शाळेत एकत्र जायचं. बरोबर आहे. मोठ्या भावाला कुणी मानलं, त्या बारक्या भावानं पडत जायचं. बारक्या भावाला कुणी मानलं, त्या मोठ्या भावाने पडत जायचं. मोठ्या भावाला कुणी मानलं, त्या बारक्या भावाने पडत जायचं. तिची मत काय माहिती का, आई सारखी माया नाही, बापा बिन जन्म नाही, भावाशिवाय बळ नाही. भाव असा पाटील असला ना, असं बंगलं दहा बांधील, पण भाव पाटील पाहिजे. आणि बहिणी शिवाय बवी नाही, जन्माला येऊन माया होता संभळा. अव त्याची पण काय माहिती का, आवकी नवान्या बाळाची, आई विना वाट बळकी, किनवान्या बाळाची, आई विना वाट बळकी, पण खरी आईची खरी आईची माया, जना नाही त्याला सकलती, जनाई नाही त्याला सकलती. अगं चुकलं तुझं बाळा, अगं चुकलं तुझं बाळा, रडत धाई धाई ग, आई रडत धाई ग.
त्याप्रमाणे आणि सुनीता बहिणीला उडाला आज बहिणीला नाव बहिणी जगातना पाणी भावाच्या डोळ्याला आज आपल्या आज मोठ्या भाव आज मोठ्या बहिणीची झाल्या दादाला नाव बहिणी जगातना पावसा वाढतोय जीवाला जन्मानं जगाला पूर्वा पूर्वा दादाला दादर बरोबर धावते आला बहिणीच्या जवळ तशी बहिणीला पाहिली पाणी भावाच्या डोळ्याला काय केलं माझ्या देवा काय केलं भगवंता आई विना माया नाही बापाई विना जन्म नाही भावाशिवाय बळ नाही बहिणीशिवाय भूमी नाही चालत तुझी आम्हाला मांडी देते उशाला दूध घालतो मुलाला दूध पाताला बहिणीला शेताची बी जवळला कळस मांडला जायला तवाच्या पिंड्याला मन टाकून चालली स्वर्गाच्या वाटेला वाटेला सतरंग तुझ्या उदार झाला सतरंग तुझ्या जनाला एवढा जीवाचा पुतण्याचा ध्यान झालं का पाणी तुझ्या डोळ्याला वेगळा मायाचा वेगळा मुलपणाचा काय कधी बोलला एका जीवाला कसा नदी मला जीवन तुमच्याला जाताना पुतण्या मोठा भागाला कसा भागा पडते आला रात्याच्या जवळ काय झालं टाकायला थोडा पडलं बहिणीला मी पिकाच्या जगाला पाणी पुतण्याच्या डोळ्याला नमस्कार तुझा बहिणी एवढा वाचतो पुतण्याला असं बांधतो देवाला नाही देवा ऐकलं आणि माझं बोलवलं असं काका जगाला मोठं परत तिला विसरा घरी बरे समाजाच्या कल्याण त्याला स्वर्गाच्या वाटेला एकाने उभी काका आलं नाही कसं बघायचा आज काकाच्या आठवणे गणपत जाधव जावईने धामे विठुबा मोरीन सासऱ्याचा उदार झाला आज जावयाचा हातून आज सासरे जन्माला त्याला सगळं जावई नाव सासरे जगाताना पाणी जावयाच्या डोळ्याला जग सासरा कुणाचा काय नाही कधी बोलला पण माग नाही कधी म्हणला कसा आला नदी आला जीवा सासऱ्याला जाताना पूर्वा जावईला पंकज सावली गेला हाताचा पाळणा गेला नेत्राचा दिवा कशावरी देवाला काय केलं भगवंता जीवाईचा जाताना मुलगा मुलगा गमनाला मुलगा मुंबई भागाला कसा धावत पळते आई जगवाले काय झालं आईला आई बोलणं चालला वाचा बसली गाईची नमस्कार तर झालं बाईला एवढा वाच बाईला कशी टाकून चालली स्वर्गाच्या वाटेला नका निवटी आईला
रघुनाथ मुलांनी धर्म केला शांताबाई आईचा उद्धार झाला शांताबाई आईच्या नावाला रघुनाथ मुलांनी धर्म केला एवढ्या रघुनाथ मुलाने नावाईचं गाईले नावाईचं गाताना पाणी मुलाच्या डोळ्याला वाईट वाटतं या जीवाला आज पण राजा प्रेमाला ध्यान झालं या मुलाला कुठं बघून आईला आई म्हणून मी कुणाला जाऊ पुन्हा जगाला आई म्हणून सगळ्यांना बोलवा बोलवा गली चला आला आईच्या जवळ काय झालं बाई आईला मिठी मार तू गळ्याला पाणी आलं ग डोळ्याला तिला आईच्या गळ्याला कोण गाईला आईच्या नावाला आज सोडून मायेचा पाखरा आज रात्री आई माझ्या घरात रात्री आई माझ्या घरात तुकाराम मुलांनी धर्म केला बाजूबापाचा उद्धार झाला आजूबाजूबापाला एवढ्याची माझ्या मुलाला ध्यान झालं बापाचं नाम बापा जगातला पाणी आलं ग डोळ्याला वाईट वाटतं ग जीवाला बापा मारू ग कुणाला जीव बापा जगातला बोलवा बोलवा गली चला मुलगा पळत धावत आला बापाच्या जवळ काय झालं बापाला मिठी मार तुझ्या गळ्याला मिठी मार तुझ्या गळ्याला पाणी मुलाच्या डोळ्याला बरं पडलं धरणीला मांडली तू उशाला दूत घालतं मुताला दूत बोटाला बापाला सोन्याची वीज वळायला कळसमान दळायला कोणी गेलं पाटांना न वस्त्र आणायला आवड तुमडानं घातली त्यावर बापाच्या जीवाला हातात मोठ्यात मुठभर तांदूळ दिला विसावा घरी बरे चवकाच्या खांद्याला करला स्वर्गाच्या वाटला नका नेमकी बापाला आवाजात मी बोलला झाले आमच्यावर देवाला तुम्ही राहा मानवाला वाडा बोलवा जगाला समाज एका बाळाला दिला बापा जगाला नाव लागलं कोण गाईला बापाला कोण गाईला बापाला दिला बापा जगाला नवऱ्याची माझ्या मुलाने बाबा भरला जगाला
जाऊ दे कामधंद्यामध्ये नोकरी चाकरीमध्ये यांच्यावर माझ्या बाजूबाईने विना सासूबाईनं उदयचा आज माझ्या दादा आज धर्म मांडायला तेवढा जीव जला तुला कुठे बघू आजोबाला हात मारून कुणाला वेगळा आजोबा कुणाचा जन्म दिला बापाने समा केला आजोबाने आज जायचा भावना तुला नाही जा पुन्हा गोष्टी सांगायचा ना तू मांडीव बसायचा आज खाऊन चारायचा लहान पुण्याला केलेला एवढा प्रकाश तुला आज माझ्या टायमाला त्याने झाला